हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी चालली आहे फिरायला आणि हे बघा इथे माझं बाबू. मी बाबूला सोडून चालली आहे. तुला काय बोलायचं बाबू? तर आज मी माझ्या लेकाला पहिल्यांदा बऱ्याच दिवसांसाठी सोडून चालले. म्हणजे जवळपास मी 5 दिवस नाही आहे. कुठे चालले वगैरे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघा. आणि मी तुला मिस करेल बाबू. मी पण ये. फर्स्ट टाइम माझा बाबू माझ्याशिवाय राहणार आहे एवढे दिवस. मी चिऊ. चलो. ये बाबू, ये लवकर लवकर. एक मागाशी आपण नीट नव्हतं काढलेलं. चला. ती बडबड बघा. काय बडबड? आता मी चालले आहे. 10:30 वाजलेत आणि 11:45 मला ठाणा स्टेशनला पोचायचं आहे. आणि 10:30 झाले तरी मी अजून घरातच आहे. तर हे मला बडबड करत आहे, आवर आवर आवर. चला, फक्त बॅग उचलायची आणि निघायचं आहे. खूप हेवी बॅग आहे माझी. पूर्ण 5 दिवसाचं सामान आहे त्याच्यात. खूपच जड बॅग आहे माझी. चल पकड बॅग. चल, हेल्प कर मला बॅग पकडायला. हॅलो फ्रेंड. तर आज आम्ही निघालेलो आहे बाहेर, जे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि आता आम्ही खाल स्टेशनला पोचलोय. ठाणे ते दादर टू खार. आणि आता इकडनं आम्हाला बँड्रा टर्मिनल्सला जायचं आहे, कारण तिकडनं आपली ट्रेन आहे सौराष्ट्र काय ग उद्यान, सौराष्ट्र वॉटेवर काहीतरी ट्रेनचं नाव आहे. तर आता मी इकडनं खारवरनं आता मी बँड्रा टर्मिनल्सला जातोय. इथं बसलोय फ्रेंड्सची वाट बघत. एवढ्या सगळ्या जाड्या मोठ्या बॅगा घेऊन आम्ही ट्रेनमधनं आलोय, एवढ्या रशमधनं. आणि अवतार बघा कसं झालंय. सौराष्ट्र पुढे काय, सौराष्ट्र ट्रेन, सौराष्ट्र एक्सप्रेस. सो गाईज, ही आपली आहे ट्रेन सौराष्ट्र जनता. तर फायनली आम्ही बँड्रावरनं बँड्रा टर्मिनल्सपर्यंत पोचलो आहे. चालत 5 ते 10 मिनटाचा वॉकिंग होता. आणि इथे ट्रेन ऑलरेडी उभी आहे. 1:30ला आपली ट्रेन सुटेल आणि डायरेक्ट आपल्याला जायचं आहे वेरावल स्टेशनला. क्या छोटू, क्या बात करेगा? अभी हम जा रहे हैं गुजरात. वहाँ से जाएंगे हम द्वारका भी जाएंगे, सोमनाथ भी जाएंगे और गिरनार भी जाएंगे. और आए हम 4 दिन के लिए ऑफिस से पूरा परेशान होके. 4 दिन का और मज़ा करेंगे, फिर बैक टू होम. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. फ्रेंड्स, फायनली आम्ही आता आतमध्ये जातोय आणि मस्त आपल्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात होते. उद्या सकाळी 7 वाजता आपण पोहोचू वेरावल स्टेशनला. तर चला, आतमधलं तुम्हाला दाखवते AC कोच. हे चला. नो. सो गाईज, फायनली आलो आहे आम्ही. कोणती आहे सीट नंबर रवीना? 36 कुठे? तिथे 2 खालती आहे, खाली टाक लोड अशी. सीटिंग अरेंजमेंट चालू आहे आमच्या. चलो, बॅग फटाफट रख दो. तेरा बॅग उठा ना. 17 तास आम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं या ट्रेनमध्ये. सकाळी 7 वाजता आम्ही पोचणार आहे. आणि आत्ताशी ही ट्रेन सुटलेली आहे आणि आम्ही तिला ते टिफिन खायला सुरुवात केली आहे. आता असे बसा तसे बसा आणि वाट बघा कधी सकाळ होते. कुठे पण जायला मजा येते ना, पण हे ट्रॅव्हलिंग करायलाच बोर होतं. मला तर जाम कंटाळा येतो.
आणि जेवणाच्या आधी हे मॅन्डेटरी आहे. कसं? वा 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 वा. माने मॅडम तुम्ही काय आणलंय? भाजी आणि पापड. काय बोलतात मंडळी, आता आम्ही चाललोय आमचे पापड धुवायला. पापड धुवायला चाललो. हाय बोलो, हाय बोलो, हाय बोलो. हॅलो. हाय काय हाय. त्या दिवसामध्ये या मुलाचं लग्न आहे, बघून घ्यायला. ह्याच्याकडून पार्टी नका. त्यानंतर बघा काय बिफोर अँड आफ्टर. बिफोर चाय पी रहा है. आफ्टर कुछ नहीं मिलेगा, आफ्टर कुछ नहीं मिलेगा. खाली पिया. आफ्टर मी देखते. 8:30 वाजलेत. सगळे गेम खेळून आम्ही बोर झालोय. आता आम्ही बसलोय आणि हनुमान चालीसा लावले. पूर्ण दिवस संपला आणि रात्रीचे 8:30 वाजता ह्यांना हनुमान चालीसा आठवले. वा, पत्त्यांचे बंगले. अरे पडलं. सो गाईज, आता जेवण वगैरे सगळं झालं. आता आम्ही झोपण्यासाठीची आमची तयारी चालू आहे. इथे मी झोपणार आहे. इथे माझ्या दाखवते. इथे माझे 2 फ्रेंड्स झोपणार आहेत आणि ह्या दोघांसाठी खाली हे दोघं असे खालीच झोपणार आहेत. झोपून घ्या चटई टाकून. कोकणाची सवय आमची. तर इथे अजून आम्ही गप्पा मारण्यासाठी बसलोय. चावडीवरच्या गप्पा चालल्यात आमच्या रात्रीच्या आणि बाकीच्यांची पण झोपायची तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मस्त छान झोप झाली रात्री आणि आता सकाळचे 6:30 वाजलेत. सकाळचा व्ह्यू बघा. आता 15 ते 20 मिनटामध्ये आपण वेरावल स्टेशनला उतरणार आहे आणि तिकडून सोमनाथसाठी जाणार आहे. खूप एक्साइटेड आहे. मॉर्निंग. हेलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अरे तू तो वहाँ था, इतना सुबह उठ के इधर क्यों आया? अरे क्या मालूम है, चलते चलते रास्ते में दिख गए, आप इधर दिखे तो हम इधर ही आ गए. और देखने से क्या पता चला, बापरे, स्किन केअर चालू आहे. स्किन केअर चल रहा है. तोंडाला पाणी नाही आणि मॉइश्चरायझर लावतायत. तोंड धुवून आलो माहिती का तुला? माझी स्किन खूप ड्राय होते म्हणून लावते. माझी पण वेस्ट मत कर यार. वेस्ट कुछ नहीं करने का. ये कितने का मालूम है? अरे थोड़ा उरा तो दांत को लगा ले. सच में दांत पे थोड़ा उरा तो दांत को लगा ले. ये देखो, सुबह सुबह नहाए धोए कुछ नहीं, ए, हम लोग मुंह धो के आए, समझा ना? सनस्क्रीन लगा रहे, क्या मालूम क्या लगा रहे. अभी घर जाने के बाद क्या करेंगे क्या मालूम. मंदिर जाएंगे या वो भी लगाते बैठेंगे उधर घर पे बैठे बैठे. मंदिर में चमक ना इनको. पहले चमक गए ना यहाँ पे बैठे बैठे. गाइस, माझी स्किन खूप ड्राय आहे. माझी सुद्धा खूप स्किन ड्राय आहे. एक ग्लो कर रही थी ना. और अभी कितना ग्लो कर रहे हो अरे आप? मी तोंड धुवून आले. Light जो बंद है समोर तभी पहिलं glow पहिलं करते. काय ना ग्लो होता ना वैसा भी था. अरे तो अगर लाइट चालू होगी तो कितना ग्लो करोगे? गुड मॉर्निंग. फायनली आपण पोहोचलो आहे वेरावल स्टेशन. आणि फायनली आम्ही सगळे उतरलोय. बघू शकतात की केवढी गर्दी आहे आणि ही सगळी गर्दी आम्हाला सोमनाथला मिळणार आहे, कारण ही ट्रेन स्पेशली सोमनाथला जाण्यासाठी आहे. सो तिकडे खूप सारी गर्दी असणार आहे.
स्टेशन आहे, आम्ही चालतोय. स्टेशनच्या बाहेर आम्ही रिक्षासाठीच थांबलोय सोमनाथला जाण्यासाठी. तिकडे फ्रेश वगैरे होऊन मंदिरात जाऊ आम्ही. आणि हे बघा, आणि हमालगिरी करतो हे आमचे कुली लोक, कुली. आम्हाला 500 भेटणाऱ्या दिवसाचे. हे बघा, अजून काय असेल तर द्या. 500. So guys, आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय. आता इकडनं 20 मिनिटावरती सोमनाथची मेट्रो स्टेशनवरून आम्ही डायरेक्ट ऑटो केली आहे. आम्ही आज चालला गावाला, आपल्या गावाला, गावाला. आणि बाई बोटी वगैरे एवढ्या मोठ्या मोठ्या लाकडाच्या. अंकल ये इतना बोट क्यों रखा है इधर? मछली पकड़ते हैं? तालाब है या क्या है? समुद्र है? वाव, कसलं भारी आहे. समोरच मंदिर दिसतंय बघा. तर काही तिथे आम्ही रेडी झालोय. छान मी साडी घातली आहे, छान मी तयार झालोय. आणि ते माझे फ्रेंड्स पण सगळे तयार झाले. हा सोडून से हाय. सो फ्रेंड्स, पार्ट 2 मध्ये सोमनाथ दर्शन आहे. तर नक्की माझा व्हिडिओ बघा. बाय बाय.